पंढरपूर तालुक्यातील विटे गावच्या एका शेतातील मोकळ्या जागेत झाडीच्या आड अवैध हातभट्टी अड्ड्यांवर तालुका पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। यामध्ये 40,000 रुपये किमतीची 400 लिटर हातभट्टी दारू व 63,000 रुपये किमतीचे 1800 लिटर गुळ मिश्रित रसायन असे एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल व हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केले आहे। सदर जागेच्या शेतमालाविरुद्ध व दारू विकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, उपनिरीक्षक भारत भोसले, हेड कॉन्स्टेबल गजानन माळी, विनायक क्षीरसागर, अमोल गावडे, हुसेन नदाफ या पथकाने केले। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी करीत आहेत।